वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं NARP आहे, म्हणजे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या जैविक निविष्ठाची निर्मिती करून ती शेतकऱ्यांना दिली जातात, म्हणजे विकली जातात. फार मोठ्या प्रमाणात इथे शेतकरी येतात आणि ते घेऊन जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हर्टिसिलियम लेकॅनी या जैविक निविष्ठाच्या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत. ही जी व्हर्टिसिलियम लेकॅनी आहे ही फार उपयुक्त अशी बुरशी आहे. ही बुरशी शेतकऱ्यांनी का वापरली पाहिजे, कशी वापरली पाहिजे, त्याचे फायदे काय आहेत, ते कुठं उपलब्ध होते, त्याची किंमत काय आहे, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करत आहे. व्हर्टिसिलियम लेकॅनी याची 1 लिटरची बॉटल आहे, द्रवरूप सोल्युशन आहे, हे तुम्ही तयार केलेलं आहे. तर ही व्हर्टिसिलियम लेकॅनी उपयुक्त बुरशी आहे. कशासाठी वापरली जाते? व्हर्टिसिलियम लेकॅनी हे पिकावर विविध प्रकारचे जे कीटक येतात, विशेषतः करून मिलीबग्स असेल, त्याच्यानंतर व्हाईट फ्लाय असेल, त्यानंतर तुडतुडे असतील, त्याच्या बंदोबस्तासाठी किंवा जे रस शोषण करणारे किडी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्या बंदोबस्तासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी हे एकदम उपयुक्त बुरशीनाशक आहे, जैविक बुरशीनाशक आहे. ही सुद्धा एक निसर्गात आढळणारी मातीत राहणारीच बुरशी आहे. एकदा का आपण याचा वापर केल्यानंतर परत परत वापर करण्याची गरज नसते, कारण हे जे बीजाणू जे आहे ते त्या कीटकावर होऊन ते कीटक जे आहेत त्या कीटकात ते मरून जातात आणि ती बुरशी जी आहे त्या कीटकावर तसेच वाढत राहते आणि तिथूनच त्याचा प्रसार आपल्याला एका कीटकापासून दुसऱ्या कीटकावर आपल्याकडे होण्याची शक्यता असते. तर हे विशेषतः करून सीताफळामध्ये जे पिके ढेकून आहे त्याच्यासाठी बरेच शेतकरी आमच्याकडे ह्या व्हर्टिसिलियम लेकॅनीची मागणी करतात. काही लोक जे आता सफरचंद देखील आपल्याकडे लावू लागले, त्याच्यामध्ये देखील पिके ढेकण्याचा प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यासाठी देखील व्हर्टिसिलियम लेकॅनी खूप मोठ्या प्रमाणात लोक मागणी करतात. आर्द्रता जास्त असेल, समजा की 80 ते 90% आर्द्रता असेल, सूर्यप्रकाश थोडासा कमी असेल, म्हणजे सर्वसाधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर ह्या महिन्यामध्ये जर आपण जर ह्याचा वापर केला तर निश्चितच हे रस शोषण करणाऱ्या किडीचा बंदोबस्त होण्यासाठी आपल्याला मदत होते. फक्त जर जास्त सूर्यप्रकाश असेल किंवा आर्द्रता कमी असेल तर याचं जे कार्यक्षमता आहे ते थोडीशी कमी होते. म्हणजे तुम्हाला थंड वातावरण असताना विशेषतः मारलं पाहिजे आणि ती सकाळच्या आवर्समध्ये मारलं पाहिजे, सकाळच्या अवस्थेमध्ये किंवा संध्याकाळच्या 4च्या नंतर वाढलं पाहिजे. वापरले पाहिजे. आता तुम्ही जे सांगितलेल्या किडीचे नाव बघितले तर त्याची जी त्वचा असते ती मऊ असते, म्हणजे जाड नसते, ते कडक नसते. अशा त्या किडीवर ही काम करत आहे, बरोबर आहे. मग आता ह्या ज्या किड्या आहेत त्या विविध पिकावर येतात, मग त्या सगळ्या पिकावर मारता येईल काही? सगळ्या पिकावर मारता येईल, पण जास्त करून जे पिढ्या ढकून याच्यासाठीच आपण ह्याला रिकमेंड केलं. द्राक्षामध्ये असेल, ह्याच्यामध्ये सीताफळामध्ये असेल, वेगवेगळ्या पिकामध्ये देखील वापर करता येईल, पण जास्त करून लोक ह्या 2 पिकासाठीच ह्याचा जास्त वापर करतात. त्याचं प्रमाण काय असतं ह्याचं वापरायचं? याचं प्रमाण 5 ते 10 मिली प्रति लिटर ह्याच्या प्रमाणे आपण फवारणी केली तर त्याचा चांगल्या प्रमाणे आपल्याला बंदोबस्त होतो. त्याशिवाय जर आपल्याला आळवणी करायची असेल, आता बरेचसे शेतकरी काय करतात की आळवणी विकरण करतात त्याच्यात, तर त्या आळवणीसाठी 10 ml प्रति लिटर प्रमाणे करून त्याची आळवणी आपल्याला करता येईल. ही काम कसं करते कीटकावर? याचे जे बीजाणू आहेत व्हर्टिसिलियमचे, हे बीजाणू काय करतात की जे त्या कीटकाचं जे क्युटिकल आहे त्याच्या क्युटिकलला चिटकून बसतात त्याच्यामध्ये, तिथून त्याचे जे बीजतंतू तयार होतात आणि ते बीजतंतू त्या कीटकावर वाढून त्याचं जे अन्नद्रव्य आहे त्याच्यातून अन्नद्रव्य शोषण करतात आणि त्या कीटकाला ते वीक करतात आणि ते कीटक हे मरून जातात. त्यातलं अन्नद्रव्य शोषते, त्यामुळे ती अशक्त बनते. अशक्त बनून ते मरून जातात. व्हर्टिसिलियम मारायचे तर मग तुम्ही सांगितलं की साधारणतः थंड वातावरण असताना, आर्द्रता असताना, ऊन नसताना फवारावं. आणि त्याच्या आधी काही केमिकल खतं द्यायची असतील किंवा फवारण्या करायच्या असतील तर त्या ते फक्त टाळाव्यात केमिकलच्या. कधी आधी का नंतर? नाही, हे झाल्यानंतर एक 7-8 दिवसाच्या गॅपनं आपण करू शकतो, पण एक 7-8 दिवस आपल्याला केमिकल देखील आपण अवॉइड करणं चांगलं असतं. म्हणजे साधारणतः फवारणी करण्याच्या अगोदर आणि फवारणी झाल्यानंतर 8 दिवसचं अंतर पाहिजे केमिकल फवारण्याच्या. 1 हप्त्याचा गॅप ठेवायचा. बरं, आता ह्याची किंमत काय आणि कुठं उपलब्ध होते? हे सुद्धा राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर इथं आपल्याला उपलब्ध आहे. त्याच्यानंतर मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये बायोमिक्स युनिट आहे, तिथं पण आपल्याकडे उपलब्ध आहे. पण ह्याची देखील किंमत 197 रुपये प्रति लिटर ह्याच्या प्रमाणात आपण शेतकऱ्यांना विक्री करून देतो. 1 लिटरमध्ये, 5 लिटरमध्ये आपण आणि 10 लिटरमध्ये, हे तिन्ही पॅकिंगमध्ये उपलब्ध. आणि सोमवार ते शनिवारपर्यंत प्रत्येक आठवड्यामध्ये सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत जे कार्यालयाचं वेळ आहे त्याप्रमाणे कार्यालयामध्ये हे शेतकऱ्यांना विक्रीसाठी आपण उपलब्ध करून देतो.